नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 3 दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता, उपघटक 4 धारकता, लिटर, मिलीलिटर, रूपांतरण व त्यावर आधारित उदाहरणे. व्यवसाय. प्रश्न पहिला, 2000 मिली बरोबर किती लिटर? विद्यार्थी मित्रांनो, 1 लिटर बरोबर 1000 मिली, तर 2 लिटर बरोबर 2000 मिली लिटर. म्हणजे आपलं उत्तर आहे किती लिटर? तर मित्रांनो 2 लिटर. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 2, 9.5 लिटर बरोबर टिंब लिटर व टिंब मिली. मित्रांनो 9.5 लिटर म्हणजे 9 लिटर आणि अर्धा लिटर. मग आता 9 लिटर बरोबर या ठिकाणी 9000 मिली आणि अर्धा लिटर बरोबर 500 मिली. मित्रांनो किती लिटर? तर या ठिकाणी 9 लिटर आणि किती मिली? तर 500 मिली. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9 लिटर 500 मिली. बघा या ठिकाणी येणार 9 आणि व टिंब मिली, तर या ठिकाणी 500 मिली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 3, एका डब्यात 15 लिटर रॉकेल आहे, दुसऱ्यात 12 लिटर 400 मिली रॉकेल आहे, तर पहिल्या डब्यातील रॉकेल कितीने जास्त आहे? मित्रांनो 1 लिटर बरोबर 1000 मिली. आता 15 लिटर बरोबर 15000 मिली. बघा एका डब्यात आहे 15 लिटर रॉकेल आणि दुसऱ्यात आहे 12 लिटर 400 मिली. मग या ठिकाणी आपण वजाबाकी करणार. 15000 मिली वजा 12400 म्हणजे 12 लिटर आणि 400 मिली यांची मित्रांनो होणार वजाबाकी. शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून 4 जाऊ शकत नाही, शून्य खोडायचा, वर घ्यायचा, 5कडनं हातचा, 5च्या जागी 4, शून्याच्या ठिकाणी 10, 10तनं 4 गेले, बाकी उरली 6, 4तनं 2 गेले 2, 1तून 1 गेला 0. मित्रांनो 2 लिटर आणि 600 मिली. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 लिटर 600 मिली. म्हणजे पहिल्या डब्यातील रॉकेल कितीने जास्त आहे? तर मित्रांनो पहिल्या डब्यातील रॉकेल 2 लिटर आणि 600 मिलीने जास्त आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 4, 200 मिलीच्या मापाने 6 मापे दूध घेतल्यास एकूण किती दूध घेतले? मित्रांनो 200 आहे मिली, 200 मिलीच्या मापाने एकूण 6 मापे दूध घेतलं तर एकूण किती दूध होणार? म्हणजे आपण करणार 200 गुणिले 6, 200 मिली गुणिले 6, 600 600 6 दुने 12. मित्रांनो हे होणार 1200 मिली म्हणजे 1 लिटर आणि 200 मिली. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 लिटर 200 मिली म्हणजे 1.200 किंवा 1 लिटर 200 मिली. प्रश्न नंबर 5, कपाशीवर फवारणी करण्यासाठी 20 लिटर औषधात 35 लिटर पाणी मिसळले तर एकूण किती लिटर मिश्रण तयार झाले? विद्यार्थी मित्रांनो कपाशीवर फवारणीसाठी 20 लिटर औषध आहे, मग त्यामध्ये 20 लिटर औषधात 35 लिटर पाणी मिसळलं. अतिशय सोपं आहे. 20 लिटर अधिक 20 लिटर आहे औषध, 35 लिटर आहे पाणी, मग किती होणार? तर या ठिकाणी 5 आणि 3 आणि 2 5 म्हणजे किती होणार मित्रांनो? 55 लिटर. जे मिश्रण तयार होईल ते 55 लिटर असेल. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 55 लिटर. हे 20 लिटर आहे औषध, 35 लिटर आहे पाणी, दोन्ही लिटर आहे. उत्तर तयार झालं 55 लिटर. मिश्रण तयार झालं 55 लिटरचं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6, 6 लिटर आणि 50 मिली म्हणजे किती मिली? मित्रांनो 6 लिटर बरोबर 6000 मिली आणि त्यामध्ये मिळवणार आपण 50 मिली. 6000 मिली अधिक 50 मिली.
दोघांची बेरीज केली तर किती होणार 6050 आणि हे आहे मिली. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6050 मिली. प्रश्न नंबर 7 100 मिली मापाच्या भांड्याने 2 लिटर दूध घेण्यास ते भांडे किती वेळा वापरावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो 2 लिटर बरोबर 2000 मिली. बघा या ठिकाणी 2 लिटर बरोबर 2000 मिली एवढं दूध मित्रांनो आपल्याला या ठिकाणी घेण्यासाठी 100 मिलीचं माप किती वेळेस वापरावं लागेल. तर या ठिकाणी आपण भागाकार करू शकतो. 2000 मिली भागिले 100 मिली. मित्रांनो 2 शून्य गेले 2 शून्य गेले. आता 20 भागिले 1 जर केलं तर उत्तर येणार आहे मित्रांनो 20च. हे आहे आपलं उत्तर. म्हणजे 100 मिलीचे माप आपण जर 20 वेळेस वापरले तर 2 लिटर दूध तयार होईल. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20. मित्रांनो या ठिकाणी भागाकार केलेला आहे. बऱ्याच जणांना हे समजत नसेल तर मग आपण काय करणार. या ठिकाणी अंश छेद 0 0 कट झाले. मग या ठिकाणी राहिले 20 आणि या ठिकाणी 1 यांचा जर भागाकार केला तर तो किती येणार आहे मित्रांनो 20. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20. प्रश्न नंबर 8 प्रत्येकी 250 मिलीलिटर याप्रमाणे 10 मुलांना दूध वाटण्यासाठी किती लिटर दूध लागेल. विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकी 250 मिली. प्रत्येक विद्यार्थ्याला 250 मिली दूध द्यायचं आहे आणि 10 विद्यार्थ्यांना दूध द्यायचं आहे. तर किती लिटर दूध लागेल या ठिकाणी आपण करणार गुणाकार. मग आता सोपा गुणाकार करूया आपण. शून्याने गुणल्यानंतर 0 0 गुणिले 0 0 0 पाचे 0 0 दुडे 0. त्यानंतर दशकाचा 0 घेतला 1 0 0 1 पाचे 5 आणि 1 दुडे 2. मित्रांनो या ठिकाणी होणार बेरीज 0 0 5 आणि 2. आता या ठिकाणी हे 250 होते मिली. म्हणजे या ठिकाणी 250 मिलीलिटर या ठिकाणी आपल्याला 2500 सुद्धा काय मिळणार मिलीच मिळणार. म्हणजे मिली लिटर. तर किती दूध लागेल तर 2500 मिली म्हणजे किती मित्रांनो 2.5 लिटर. 2 लिटर आणि वर आहे 500 मिली म्हणजे अर्धा लिटर. 2 लिटर बरोबर 2000 मिली आणि अर्धा लिटर बरोबर 500 मिली म्हणजे 2500. 2500 मिली म्हणजे 2.5 लिटर. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2.5. प्रश्न नंबर 9 2.5 लिटर अधिक 1.5 लिटर अधिक अर्धा लिटर बरोबर किती लिटर. मित्रांनो 2.5 लिटर म्हणजे 2 लिटर आणि 500 मिली म्हणजे 2500 मिली. त्यानंतर 1.5 लिटर म्हणजे 1500 मिली. यांची मित्रांनो करायची आपल्याला बेरीज अधिक अर्धा लिटर. अर्धा लिटर म्हणजे 500 मिली. या ठिकाणी आपण करूया बेरीज 0 0 0 0 5 त्रिक 15 हातचा आला 1 1 आणि 2 3 आणि 1 4 म्हणजे 4500. मित्रांनो हे झालं मिली. 4500 मिली म्हणजे काय तर 4 लिटर आणि 500 मिली. यालाच आपण 4.5 लिटर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. 4 लिटर 500 मिली म्हणजे 4.5 लिटर. किती लिटर 4.5 लिटर. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4.5. प्रश्न नंबर 10 1 लिटर 500 मिली अधिक 250 मिली अधिक 2 लिटर बरोबर किती लिटर. विद्यार्थी मित्रांनो 1 लिटर 500 मिली या ठिकाणी 1 लिटर आणि 500 मिली. त्यानंतर आहे 250 मिली या ठिकाणी 250 मिली अधिक 2 लिटर. मित्रांनो 2 लिटर म्हणजे 2000 मिली. मग या ठिकाणी 0 लिहितोय. या प्रकारे मित्रांनो आपण बेरीज करू शकतो. 1 लिटर 500 मिली त्यानंतर 250 मिली आणि त्यानंतर आहे 2 लिटर म्हणजे 2000 मिली. या ठिकाणी आपण करणार बेरीज 0 0 5 5 5 आणि 2 7 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह 1 आणि 2 3 म्हणजे 3 लिटर आणि 750 मिली. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3 लिटर 750 मिली. प्रश्न नंबर 11 बेरीज करा लिटर मिली. विद्यार्थी मित्रांनो 23 लिटर आणि 405 मिली. त्यानंतर आहे 20 लिटर आणि 925 मिली. मित्रांनो कुठलाही विचार न करता फक्त दशांश चिन्ह लक्षात ठेवा आणि बेरीज करा. 5 आणि 5 10 हातचा आला 1 1 आणि 2 3
9 आणि 4 13. हातचा आला एक दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह 3 आणि 1 4 2 आणि 2 4 44 लिटर आणि 330 मिली म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 44 लिटर 330 मिली. प्रश्न नंबर 12 वजाबाकी करा लिटर मिली. विद्यार्थी मित्रांनो 15 लिटर 250 मिली त्यानंतर 12 लिटर आणि 500 मिली या ठिकाणी आपण करणार वजाबाकी. शून्यातून शून्य गेला 0, 5तून 0 गेला 5, 2तून 5 जाऊ शकत नाही मित्रांनो, 2 खोडायचा वर घ्यायचा 5कडनं हातचा 5च्या ठिकाणी झाले 4, 2च्या ठिकाणी झाले 12, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह 12तनं 5 गेले बाकी उरली 7 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह 4तून 2 गेले 2, 1तून 1 गेला 0. मित्रांनो 2 लिटर आणि 750 मिली म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 लिटर 750 मिली. प्रश्न नंबर 13 5 लिटर दूध घेण्यासाठी 250 मिली मापाची किती मापे दूध टाकावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो 5 लिटर लिटरचं आपण मिलीमध्ये रूपांतर करूया. 5 लिटर बरोबर 5000 मिली. मग आता 5000 मिली भागिले मित्रांनो आपण करणार 250 मिली. अंश आणि छेद मित्रांनो काटाकाटी होते म्हणजे 1 0 गेला 1 0 गेला. आता आपण या ठिकाणी करणार मित्रांनो भागाकार 500 भागिले 25. मित्रांनो 25चा पाढा पाठ असेल जरी नसला तरी 25 दुणे 50, 50मधून 50 गेले बाकी उरली 0. मित्रांनो या ठिकाणी फक्त 1 0 राहिला आहे. आता 25ने जर शून्याला भाग दिला तर उत्तर येणार आहे 0. 25 0 0 म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 20. हे आहे आपलं उत्तर. तर 250 मिली मापाची किती मापे दूध टाकावे लागेल तर 20 मापे दूध टाकावं लागेल म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20. प्रश्न नंबर 14 दररोज 3 लिटर याप्रमाणे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात एकूण किती लिटर दूध पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो दररोज आपल्याला 3 लिटर दूध पाहिजे याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात आणि नोव्हेंबर महिन्यात. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवस असतात 31 आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवस असतात 30 म्हणजे मित्रांनो एकूण दिवस किती झाले तर या ठिकाणी 3 आणि 3 6 एकूण दिवस झाले 61 दिवस. आणि रोज आपल्याला दूध लागतो 3 लिटर म्हणजे आपण करणार मित्रांनो गुणाकार 61 गुणिले 3 3 1 3 आणि 3 सख 18 किंवा 6 त्रिक 18 उत्तर आलं 183 मित्रांनो लिटर. तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये किती लिटर दूध पाहिजे 183 लिटर म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 183 लिटर. प्रश्न नंबर 15 2 लिटर वजा 1.5 लिटर बरोबर किती. मित्रांनो 2 लिटर बरोबर 2000 मिली आणि 1.5 लिटर म्हणजे 1.5 लिटर 1.5 लिटर म्हणजे 1500 मिली. मित्रांनो यांची करायची आपल्याला वजाबाकी. 2 लिटरमधून 1.5 लिटर म्हणजे 1.5 लिटर आपण वजा करणार. 2 लिटर म्हणजे 2000 मिली आणि 1.5 लिटर म्हणजे 1500 मिली. या ठिकाणी शून्यातून 0 गेला 0, शून्यातून 0 गेला 0, शून्यातून 5 जाऊ शकत नाही 0 खोडायचा वर घ्यायचा 2कडनं हातचा 2च्या ठिकाणी 1, 0च्या ठिकाणी झाले 10, 10तनं 5 गेले 5, 1तून 1 गेला 0. मित्रांनो उत्तर आलं 0.500 किंवा नुसतं उत्तर या ठिकाणी 500 आलं. 500 काय आहे तर 2000 मिली आहे 1500 मिली आहे. उत्तर या ठिकाणी आलं 500 मिली. तर या ठिकाणी 0.5 लिटर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. 500 मिली म्हणजे अर्धा लिटर, अर्धा लिटर म्हणजेच 0.5 लिटर म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0.5 लिटर. प्रश्न नंबर 16 धारकता मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते. मित्रांनो धारकता मोजण्याचं म्हणजे काय ज्या वस्तू द्रवरूप असतात त्या मोजण्यासाठी आपण कोणतं एकक वापरणार आहोत तर मीटर. मित्रांनो मीटर हे एकक वापरणार नाही तर
धारकता म्हणजे द्रव स्वरूपातल्या वस्तू मोजण्यासाठी आपण मिलीलिटर हे एकक वापरणार, किलोग्रॅम वापरणार का तर नाही, आणि लिटर वापरणार का तर हो. आपण मित्रांनो दूध पाणी आपण लिटरमध्ये मोजतो, म्हणजे मिलीलिटर आणि लिटर हे दोन एकक वापरणार, म्हणजे ब आणि ड. म्हणजेच 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न नंबर 17, 7.5 लिटर बरोबर किती? मित्रांनो 7.5 बघा आता 7.5 बरोबर, आता 7.5 लिटर म्हणजे मित्रांनो 8 लिटरला पाव भाग कमी म्हणजे 7 लिटर आणि अधिक पाऊण लिटर म्हणजे होणार 7.5 लिटर. आता 7 लिटर म्हणजे 7000 मिली आणि पाऊण लिटर म्हणजे 750 मिली, म्हणजे 7.750 असं सुद्धा आपण लिहू शकतो. 7 लिटर आणि 750 मिली किंवा 7750 मिली. मग मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे 8 लिटर 750 मिली, चूक. पर्याय क्रमांक 2 आहे 7750 मिली. मित्रांनो बरोबर 7750 मिली बरोबर आहे. 7 लिटर 750 मिली मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक ड आहे 8 लिटर 250 मिली. मित्रांनो चूक. ब आणि क हे दोन पर्याय बरोबर आहेत, म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त ब आणि क योग्य. प्रश्न नंबर 18, खालील पर्यायातील बरोबर जोडी कोणती? मित्रांनो 4 पर्याय आहेत, 4 पर्यायामध्ये बरोबर जोडी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक अ आहे पाव लिटर आणि उत्तर दिलंय बरोबर 2500 मिली. मित्रांनो पाव लिटर बरोबर 250 मिली, अर्धा लिटर बरोबर 500 मिली, पाऊण लिटर बरोबर 750 मिली, 1 लिटर बरोबर 1000 मिली. पाव लिटर बरोबर 250 मिली, 2500 मिली आहे, चूक. पर्याय क्रमांक ब आहे 3 लिटर बरोबर 3000 मिली. मित्रांनो 1 लिटर बरोबर 1000 मिली, 3 लिटर बरोबर 3000 मिली आहे बरोबर. पर्याय क्रमांक आहे क 5.5 लिटर, 5 लिटर आणि 500 मिली. मित्रांनो बरोबर आहे. 5.5 लिटर म्हणजे 5 लिटर आणि अर्धा लिटर, अर्धा लिटर म्हणजे 500 मिली. 5 लिटर 550, 5 लिटर 500 मिली क जोडी आहे बरोबर. पर्याय क्रमांक ड आहे 2.5 लिटर म्हणजे 2 लिटरला पाव भाग कमी म्हणजे 1750 मिली. मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे. ब, क आणि ड या 3 जोड्या बरोबर आहेत, म्हणजे 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ब, क आणि ड योग्य. प्रश्न नंबर 19, खालीलपैकी लिटर या एककात कशाचे मोजमाप करणे योग्य ठरेल? मित्रांनो लिटरमध्ये आपण कशाचं मोजमाप करणार? रॉकेलचं आपण लिटरमध्ये मोजमाप करणार, म्हणजे पर्याय अ आहे बरोबर. साबुदाणा मित्रांनो साबुदाणा आपण लिटरमध्ये मोजत नाही, म्हणून ब पर्याय आहे, चूक. पाणी आपण लिटरमध्ये मोजतो म्हणून पर्याय क्रमांक क आहे बरोबर. दूध आपण लिटरमध्ये मोजतो म्हणून ड पर्याय सुद्धा आहे बरोबर. मित्रांनो अ, क आणि ड असे 3 पर्याय बरोबर आहेत, म्हणजे 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अ, क आणि ड योग्य. प्रश्न नंबर 20, शामरावांनी 500 मिली मापाची 7 मापे पेट्रोल घेतले तर त्यांनी एकूण किती पेट्रोल घेतले? विद्यार्थी मित्रांनो 500 मिली मापाची 500 आहे मिली, 500 मिली मापाची 7 मापे पेट्रोल घेतलं, म्हणजे 500 गुणिले आपण करणार मित्रांनो 7. एवढं पेट्रोल शामरावांनी घेतलं आहे, तर त्यांनी एकूण किती पेट्रोल घेतलं आपण या ठिकाणी करतोय गुणाकार. 500 मिली गुणिले 7, 700 700 7 5 35, म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 3500 मिली. यालाच आपण 3 लिटर 500 मिली असं सुद्धा म्हणू शकतो, 3.5 लिटर असं सुद्धा म्हणू शकतो, 3.500 मित्रांनो असं सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे 7 लिटर 500 मिली, चूक. पर्याय क्रमांक ब आहे 3 लिटर 250 मिली, चूक. पर्याय क्रमांक क आहे 3.5 लिटर बरोबर. पर्याय क्रमांक ड आहे 3500 मिली. मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो क आणि ड असे 2 पर्याय बरोबर आहेत, म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त क आणि ड योग्य. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे. यानंतर पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.